नगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने जाहीर केलेल्या प्रचार आणि नियोजन समितीत खासदार दिलीप गांधी अथवा त्यांच्या समर्थकांना स्थान न दिल्यानं पक्षांतर्गत वादाला फोडणी मिळाली आहे। या समितीत पालकमंत्री शिंदे समर्थकांचा भरणा अधिक असल्याचं समोर आलंय। नगर लोकसभा मतदारसंघात प्रचार आणि अन्य नियोजनासाठी भाजपाने व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे। पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून सहप्रमुखपदी ॲडव्होकेट अभय आगरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या समितीत बहुतांश पालकमंत्री शिंदे समर्थक असून खासदार दिलीप गांधी तसेच त्यांच्या समर्थकांना समितीत स्थान देण्यात आलं नसल्याचं स्पष्ट होत आहे। या यादीवरून पक्षांतर्गत वादंग होण्याची चिन्हे आहेत। पक्षाचे विद्यमान खासदार गांधी यांना यंदा उमेदवारी नाकारून डॉक्टर सुजय विखे यांना देण्यात आली आहे। यामुळे गांधी नाराज असले तरी पक्षाच्या प्रचाराचं काम करणार असल्याचं प्रत्येक व्यासपीठावरून सांगत आहेत। पण दुसरीकडे त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी मात्र अपक्ष उमेदवारी करण्याची भूमिका कायम ठेवली आहे। या पार्श्वभूमीवर भाजपनं नगर लोकसभा मतदारसंघासाठी केलेल्या व्यवस्थापन समितीमध्ये गांधींना स्थान दिलेलं नाही। शिवाय त्यांच्या समर्थकांपैकी अवघ्या एकाला घेतल्यानं तो चर्चेचा विषय झालाय। आमदार शिवाजी कर्डिले तसेच आमदार मोनिका राजळे यांच्या समर्थकांचा मात्र समितीमध्ये प्रवेश आहे। लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी प्रदीप पेशकार, लोकसभा संयोजकपदी प्रसाद ढोकरीकर, सहसंयोजकपदी अरुण मुंडे, जाहीरनामा उपक्रमासाठी सूर्यकांत मोरे, प्रचार साहित्य वाटपासाठी जगन्नाथ निंबाळकर आदींची नियुक्ती झाली आहे। महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।